मंडळी अलीकडच्या काळात वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्वतःला हवामान तज्ज्ञ म्हणणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली. कोणतीही अधिकृत मान्यता नसताना ही लोक पाऊस, गारपीट किंवा हवामानातील बदलांचे अंदाज वर्तवतात. या अंदाजावर विश्वास ठेवून शेतकरी निर्णय घेतात आणि त्याचा थेट परिणाम त्यांच्या उत्पन्नावर होतो. शेतकरी संकटाच्या मोठ्या विकळ्यात सापडतो. याच पार्श्वभूमीवर पंढरपुरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी बुधवारी तहसील कार्यालयासमोर मोठं आंदोलन उभं केलं. शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत स्वघोषित हवामान तज्ज्ञावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने प्रशासनाला निवेदन देत अंदाज वर्तवणाऱ्या व्यक्तीवर बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत हवामान तज्ज्ञाच्या विरोधात आपला रोष व्यक्त केला. विशेषतः फॉर्च्युनर घेऊन हवामानाचा अंदाज सांगणारा पंजाबराव डक हा खोटारडा माणूस आहे असं म्हणत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. डक यांच्या खोट्या अंदाजामुळे द्राक्षांचे दर मोठ्या प्रमाणावर घसरल्याचे शेतकरी म्हणाले. त्यांनी डक यांच्यावर इतरही गंभीर आरोप केले. तर अवकाळी पावसाने नुकसान झाल्याचं पाहून एका द्राक्ष बागायतदाराने आत्महत्या केल्याची घटना देखील सांगली जिल्ह्यातून समोर आली आहे. दरम्यान द्राक्ष बागायतदारांच्या रोषापुढे पंजाबराव डक यांनी दुसऱ्याच दिवशी गुडघे टेकले. त्यांनी एक व्हिडिओ जारी करत यापुढे पश्चिम महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज कायमचा बंद अशी घोषणा केली. पण द्राक्ष बागायतदारांसोबत नेमकं काय घडलं, आंदोलनादरम्यान त्यांनी केलेले धक्कादायक आरोप काय होते आणि पंजाबराव डक यांनी यापुढे हवामान अंदाज वर्तवण्यासंदर्भात कोणती महत्त्वाची माहिती दिली, सगळं प्रकरण या व्हिडिओतून जाणून घेऊया. नमस्कार, मी प्रीती आणि तुम्ही पाहतात समांतर. मंडळी, पंजाबराव डक हे त्यांच्या अभ्यासानुसार सोशल मीडियावर पावसाचा अंदाज वर्तवत असतात. मात्र गेल्या काही काळापासून त्यांनी वर्तवलेले अंदाज आणि प्रत्यक्ष हवामान यात मोठा फरक असल्याचं बोलले जाते. त्यांच्या अंदाजानुसार शेतकरी शेती कामाचं नियोजन करतात, मात्र पाऊस न आल्याने किंवा वेळेत न पडल्यामुळे पिकाचं नुकसान होतं. याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे पंढरपुरातील द्राक्ष बागायतदार शेतकरी पहिल्यांदाच अशा हवामान तज्ज्ञाच्या विरोधात रस्त्यावर उतरले. बुधवारी त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं. तहसीलदारांना निवेदन देऊन अशा हवामान तज्ज्ञावर बंदी घालण्याची आणि कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. संघाचे प्रदेश अध्यक्ष मारुती चव्हाण यांनी पंजाबराव डक यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की गेली 5 वर्ष झाली कोरोनामुळे इतकं नुकसान झालं नाही जितकं नुकसान या खोट्या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या लोकांमुळे झाले. ऐन हंगामाच्या काळात दर पाडायचे हा उद्योग त्यांनी सुरू केलाय. जी हवामानाचा अंदाज वर्तवणारी माणसं आहेत त्यांना काही शासनाच्या यंत्रणेचा अधिकृत परवाना मिळालेला नाही, पण सोशल मीडियावर वाटेल ते अंदाज वर्तवून आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान करताय. मागील 5 वर्षात द्राक्षाला 100 ते 125 रुपये भाव मिळत होता, पण या खोट्या हवामान अंदाजकांनी गारपीट होईल, नदी नाले ओढे भरून वाहतील, 15-16 तारखेला मोठा पाऊस होईल असं सांगून युट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकले. आता या व्हिडिओला व्ह्यूज मिळवून त्यांनी पैसे कमावले, पण मागच्या 10-12 दिवसात शेतकऱ्यांना द्राक्षाचा भाव 50 रुपये किलो मिळाला. खोट्या अंदाजामुळे व्यापारी आणि बाजारपेठेत भीतीचं वातावरण निर्माण झाले आणि द्राक्षांचे दर मोठ्या प्रमाणावर घसरले. आता या लोकांवर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी मागणी मारुती चव्हाण यांनी केली. पंजाबराव डक यांच्याबद्दल पुढे बोलताना ते असंही म्हणाले की तुम्ही दिलेल्या तारखेला पाऊस पडला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. खोट्या अंदाजामुळे तुम्ही आपत्ती व्यवस्थापनाला देखील त्रास दिला, त्यामुळे या अंतर्गत देखील गुन्हे दाखल झाले पाहिजे. तसंच या लोकांच्या हवामानाच्या अंदाजाची आता आम्हाला गरज नाहीये. आम्हाला भारतीय हवामान खाते, कुलाबा वेधशाळा, अमेरिकन वेबसाईटवरून अंदाजा येतो. आमच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आहे, पोरं शिकलेली आहेत, लोकांना गावाच्या बांधावरच हवामान कळते. तसेच तुम्ही कोणाकडून पैसे घेऊन किंवा गहू, हरभरा आणि कापूस विकून फॉर्च्युनर गाड्या कशा घेतल्या, इथं आम्ही द्राक्ष बागा उभारल्या पण अजून आम्हाला गाड्या मिळेना, यांच्याकडे कुठून आले एवढे पैसे? आमची तहसीलदारांना विनंती आहे की या खोटा अंदाज वर्तवणाऱ्या लोकांच्या बँक अकाउंटची चौकशी करा. जर ही लोक मनी लॉन्ड्रिंग करत असतील तर याची ही चौकशी झाली पाहिजे. जर यांच्याकडे 20 कोटी रुपयापेक्षा जास्त संपत्ती असेल तर ईडी अंतर्गत यांची चौकशी झाली पाहिजे अशी आम्हा शेतकऱ्यांची मागणी असल्याचं द्राक्ष बागायतदार संघाचे प्रदेशाध्यक्ष मारुती चव्हाण म्हणाले. याशिवाय गेली 5 वर्षे या लोकांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला. ते म्हणाले, आता आम्हाला चांगले दिवस आले होते. सांगलीत बेदाण्यासाठी आंदोलन केलं होतं तर 300 रुपये पर्यंतचा भाव गेला होता. आमची पोरं आणि बायकांच्या चेहऱ्यावर आनंद झाला होता, पण याने एक व्हिडिओ तयार केला आणि पावसाची अफवा केली, त्यामुळे 300 रुपयांचा भाव 50 रुपयावर आला. याची नुकसान भरपाई अंदाज वर्तवणाऱ्याच्या बँक खात्यातून सरकारने वसूल करून शेतकऱ्यांना दिली पाहिजे. यांना जर मोकाट सोडलं तर हे फाजीलपणाच करणार आहे. इथून पुढे खोटा अंदाज वर्तवला तर बागायतदारांचा हिसका काय असतो ते दाखवून देऊ, आता सुट्टी देणार नाही असा इशारा देखील शेतकऱ्यांच्या बाजूने बोलताना मारुती चव्हाण यांनी दिला.
दरम्यान प्रतापराव शिंदे नावाच्या एका द्राक्ष बागायतदाराने त्यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील मळणगाव इथे घडली. त्यांची 3 एकर द्राक्ष बाग होती. दिवस रात्र मेहनत करून त्यांनी बाग उभी केली होती. पण गेल्या काही वर्षापासून सातत्याने हवामान बदल, कधी अवकाळी पाऊस, कधी द्राक्ष बागेवर रोगराई, तर कधी अनियमित तापमान याचा त्यांच्या बागेवर मोठा परिणाम झाला होता. मागील काही काळापासून द्राक्ष शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किमतीमध्ये देखील भयंकर वाढ झाली. परिणामी शेतीचा खर्च वाढू लागला. त्यासाठी त्यांनी विकास सोसायटी व बँकेकडून कर्ज काढलं होतं. अशातच सततच्या ढगाळ वातावरण आणि अति पावसाने त्यांची द्राक्ष बाग फुलली नाही. हंगामामागून हंगाम वाया गेले आणि त्यांच्या पदरी निराशा आली. यातूनच प्रतापराव देशमुख यांनी आत्महत्या केल्याचं बोलले जाते. दुसरीकडे पंजाबराव डक यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनामुळे हवामान अंदाज देणे बंद करायचं का मित्रांनो, अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर केली. त्यावर बऱ्याच शेतकऱ्याकडून त्यांना समर्थन मिळालं आणि अंदाज देणं बंद करू नका अशी विनंती करण्यात आली. त्यानंतर डक यांनी 19 मार्च म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांचा एक व्हिडिओ जारी केला. त्यात ते म्हणाले की काही लोक म्हणत आहेत की पश्चिम महाराष्ट्रातील म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक अशा जिल्ह्यांचा हवामान अंदाज देऊ नये. त्यामुळे या भागाचा अंदाज मी यापुढे देणार नाही. पण माझा अंदाज सांगण्याचा उद्देश असा असतो की मी सांगितल्यानंतर ज्या शेतकऱ्यांचा गहू, हरभरा, कांदा अशी जी पिकं असतात त्यांची काळजी घेता यावी. पूर्वकल्पना म्हणून मी शेतकऱ्यांना अंदाज देत असतो. पण माझ्या अंदाजामुळे काही शेतकऱ्यांचा भाव पडत असेल तर मी त्या भागाचा अंदाज देणार नाही. द्राक्ष पट्ट्यांचा अंदाज यापुढे देणार नाही. बाकी विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा अंदाज मात्र देत जाईल, असं म्हणत डक यांनी मराठवाडा आणि विदर्भाचा हवामान अंदाजही सांगून टाकला. या भागात पुढील 2 दिवसात गारपीट आणि पावसाची शक्यता आहे. मात्र 2 दिवसानंतर म्हणजे 21 तारखेनंतर हवामान स्वच्छ आणि कोरडं राहील, असं पंजाबराव डक म्हणाले. बाकी त्यांच्यावर करण्यात आलेल्या इतर आरोपावर मात्र त्यांनी त्यांच्या व्हिडिओतून कोणतंही उत्तर दिलेलं नाही. पण पंढरपुरात त्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी जे आंदोलन केलं, ज्या मागण्या केल्या, त्यावर आता प्रशासन नेमकी काय भूमिका घेते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. बाकी या सगळ्या प्रकरणावर आणि डक यांच्या हवामान अंदाजावर तुम्हाला काय वाटतं? तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.